नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहे काळू वॉटरफॉलला, ते पण एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि छोट्या छोट्या कोसळणारे धबधबे आणि माळशेज घाटातील निसर्गरम्य डोळ्याचे पारणे फेडून टाकणारे दृश्य आणि त्याला साथ तुमची आणि थोडीशी गोडी माझ्या मित्रांची आणि माझ्या बाईक रायडिंगची. चला तर मग मी निघालो होतो ओझरवरून, पण पावसाला सुरुवात झाल्यामुळे व्हिडिओला काही सुरुवात करता आली नाही. पण हा व्हिडिओ चालू केला आहे मी जुन्नरपासून. जुन्नर मार्गे आपण जातो आहे माळशेज घाटातून मग जातो आपण काळू वॉटरफॉलला. एकदम निसर्गरम्य वातावरण, आजूबाजूला डोंगर, दऱ्या, छोटे मोठे धबधबे, हा सगळा अनुभव आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. हा पूर्ण प्रवास थ्रिलिंग ॲडव्हेंचरने भरलेला आहे आणि त्यात 2 मित्र, मग ते विषयच संपला. आम्ही गप्पा मारत रस्ता काटत होतो आणि मजा मस्ती तर चालूच राहते मित्र म्हटल्यावर. जुन्नर रोडच्या समोर आल्यावर आपल्याला एक पाटी दिसते. त्या पाटीपासून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे माळशेज घाटाकडे जायला. ती पाटी आहे. इथून आपण राईट टर्न घेतला की आपण लागतो माळशेज घाटाच्या रोडला. हा इथून आपण टर्न घेतलेला आहे. इथून सरळ हा रस्ता जातो माळशेज घाटाकडे. ह्या मार्गे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ट्रॅफिकही कमी लागेल आणि वाहनांची वर्दळही कमी दिसेल. एक 2 गावं स्किप केल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. इथून थोडंसं निसर्गाला सुरुवात होते आणि बऱ्यापैकी पावसालाही सुरुवात होते. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, बाईक राईड आणि मागे बसलेले 2 मित्र. अजून काय पाहिजे हो जीवनात. आधीने एकदम छान प्रकारे गाणे लावले होते. आजूबाजूचा निसर्ग त्याला साथ देत होता आणि सोबत मागं बसलेला युवराज. दुनियाभराची गॉसिप चालू होते भाऊची. समोरची जी ट्रॅव्हल दिसते ती जुन्नरपासून आमच्या सोबतच आहे. तेही देखील काळू वॉटरफॉललाच चालले असतील, कारण ह्या रूटला बरेच जण टूर्स आणि ट्रॅव्हलर्सवाले येतात, टूर काढतात, 1 डे टूर असतात. ह्या रूटला तुम्हाला 2-3 किलोमीटरच्या अंतरावर गावं जोडलेली दिसतील. त्यामुळे तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही इथे थांबून करू शकता. रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती, तर रेनकोट सोबत होतेच बॅगमध्ये. काढले आणि वेअर करायला सुरुवात केली. आमचं रेनकोट घालता घालता डिस्कशनही चालू होतं आणि समोरचा निसर्गही बघणं चालू होता. इथला ओरिजिनल ऑडिओ टाकला असता, पण मला यूट्यूबने बॅन केलं असतं 100% त्या ऑडिओमुळे. त्यामुळे हा ऑडिओ टाकलेला नाही आहे. हा व्हॉइस ओव्हर टाकतो याच्यावरती. त्याचं कारण फक्त बॅन होईल असं आहे. चलो, रेनकोट घालून तर झाला होता. आता राहिलेल्या प्रवासाला सुरुवात करायची होती, तीही सुरुवात केली. चारी बाजूला हिरवागार निसर्ग आणि त्या दोन्ही बाजूच्या मधातून जाणारा हा काळाभोर रोड त्याला साथ देत होता. निसर्गरम्य वातावरण तर आहेच, इथलचा रोडही एकदम स्वच्छ. राईट साईडचा जो डोंगर दिसतोय
व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढा क्लिअर दिसत नसेल किंवा पूर्ण दिसत नसेल, पण जो व्ह्यू मी डोळ्यांनी घेत होतो तो अप्रतिम आणि डोळ्याचे पार न फेडणारा होता. निसर्ग बघून थांबायची इच्छा तर होत होती, पण पुढे जायला उशीर होऊ लागला होता म्हणून थांबता आलं नाही. इथे थांबून फोटो घ्यायची इच्छा होती, पण वेळेअभावी थांबता आलं नाही. आजूबाजूला सर्व धुकं आणि त्याच्यातून ऊन डोकावून त्या डोंगरावर पडत होतं. ते बघण्यासारखं होतं. इथे आपल्याला समोर एक छोटासा घाट लागतो. तो घाट आपल्याला माळशेजच्या अलीकडे एका गावात सोडतो. तिथून पुढे मग माळशेज घाटाला सुरुवात होते. इथून या घाटाला सुरुवात होते. घाट पण निसर्गरम्य आणि छोटासा. इथून मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल गाडीची स्पीड एवढी आहे. असं काही नाही आहे, स्पीड नॉर्मल आहे, फक्त व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे घाट लवकर स्किप करण्यासाठी. कंटिन्युअस प्रवास चालू होता. लेफ्ट राईट टर्न्स येत होते, पण मजाही येत होती. मला आधी मागून म्हणू लागला होता, आण्या गाडी वाकवू नको, माझी फाटती आहे. पण पर्याय नाही आहे, टर्न घेण्यासाठी गाडी वाकवावीच लागते. हा टोटली रॉ व्हिडिओ आहे ना. याच्यात मी कोणतंही कॉन्ट्रास्ट वाढवलेलं आहे ना सॅच्युरेशन वाढवलेलं आहे. पण जो कलर दिसतोय तो हा ओरिजिनल कलर आहे. एकदम हिरवागार, निसर्गरम्य, प्रत्येक गवतावर पावसाचा थेंब पडलेला, असा हे निसर्गरम्य वातावरणात आम्ही प्रवास करत होतो. मला बाकीच्या कोणत्याही रस्त्यापेक्षा घाटात गाडी चालवण्यात खूप मजा येते. जी मजा घाटात गाडी चालवण्यात आहे ती दुसऱ्या कोणत्याही रोडवर नाही. पुढे हाच जो डोंगर आहे तो 2 भागांमध्ये कोरलेला आहे आणि त्या 2 भागांच्या मधातून रस्ता हा काढलेला आहे. इथून पुढे उतार चालू होतो. आपण आत्ता जो प्रवास केला तो सगळा चढाईचा होता. आता इथून पुढे उतार लागेल आणि उतार म्हटलं की गाडीची स्पीड खूप फास्ट असते, त्यामुळे उतारावर तुम्ही गाडी चालवताना थोडी सावधरित्या चालवा. घाटाचे रस्ते नेहमी ओले राहतात. घाटामध्ये कंटिन्युअस पाऊस चालू असतो, त्यामुळे इथे गाडी सावकाशच चालवा. गाडीचे टायर स्लिप व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. कंटिन्युअस टर्न आहेत या घाटावर. घाट छोटासाच आहे, पण निसर्गरम्य आणि
डोळ्याचे पारणे फेडणारा असा घाट आहे. पुढे कंटिन्युअस टर्न्स आहेत, त्यामुळे इथे ओव्हरटेकिंग थोडीशी टाळावी. तशी ओव्हरटेकिंगला इथे गर्दीही कमी असते, त्यामुळे ओव्हरटेकिंगची गरजही देखील पडत नाही. समोर शेवटी गाडीला ओव्हरटेक करायचा चान्स भेटला, पण थोडंसं सांभाळून ओव्हरटेक करावं लागतंय. वन वे रस्ता आहे आणि फोर व्हीलर्स ऑलमोस्ट पूर्ण रोड कॅप्चर करतात, त्यामुळे ओव्हरटेकिंग थोडीशी हार्ड जाते. जो फील गाडी वाकवण्यात आहे ना, शपथ तसला फील कुठेही नाही. जो फील तो माणूस घेतोय, तो फील फक्त त्याला कळू शकतो. तो फील काय आहे आणि काय नाही. आमच्यासारखे बरेच मित्र रायडिंग करून माळशेजला जात होते. इथे थोडीशी रश भेटली. घाटात गाडीची स्पीड अचानक कमी करणं म्हणजे मागच्याचं आपल्याला येऊन भिडणं, त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगून गाडी मागे पुढे बघून लक्ष ठेवून चालवावी लागते. पुढे हा घाट एका छोट्याशा गावात उतरतो. त्या गावात आम्ही थोडा वेळ थांबलो, नाश्ता वगैरे केला आणि पुढच्या प्रवासाला तिथून सुरुवात केली. तिथून माळशेज आय थिंक सो मॅक्स 1 ते 2 किलोमीटर राहत असेल. नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. आपण जो रोड बघतोय तो आहे माळशेज घाटाचा पहिला फेज. इथून माळशेज घाटाला सुरुवात होते आणि इथूनच पुढे येणाऱ्या अनुभव आणि निसर्गरम्य वातावरणाचे दृश्याचा भास इथूनच आम्हाला कळू लागला होता. पुढे 100 ते 200 मीटरचा रस्त्याचा खराब पॅच येतो. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे साईडने रस्ता काढलेला आहे, त्यामुळे हा पॅच थोडासा खराब आहे. इथून थोडेसे सावकाश जावं लागते. इथून परत चांगल्या रस्त्याला सुरुवात होते आणि माळशेज घाटाच्या आपण अगदी जवळजवळ कधी जाऊ याची ओढ लागते. इथूनच आम्हाला निसर्गाचे अनुभव यायला चालू झाले होते. ढगं डोंगरांना टेकत होती आणि आजूबाजूचे लोक गाडी साईडला घेऊन मस्त गाणे लावून नाचत होते. ते बघून आमचाही मोह आवरला नाही. आम्ही गाडी साईडला घेतली आणि पुढे ह्या दोघांना मी उतरायला सांगितलं आणि मी गाडी घेऊन पुढे गेलो. त्या दोघांना असं वाटलं की मी यांना सोडूनच जातो, पण मला बघायचा होता हा लेफ्ट साईडचा झरा. त्यासाठी आणि परत तिथे लावायला गाडी स्टेबल जागा होती, त्यामुळे मी इथे थांबलो आणि परत आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढून व्हिडिओज वगैरे काढून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला इथूनच धुक्याला सुरुवात झाली होती आणि माळशेज घाट म्हणले की धुके येणारच.
आणि ह्या धुक्यातून आम्ही वाट काढत पुढचा प्रवास सुरू केला. इथे समोरून येणारी व्यक्ती, गाडी ही अंधुक दिसत असल्यामुळे गाडीची स्पीड आम्ही कमी करायचं ठरवलं. क्वालिटी क्वांटिटी नाद करती काय? खोटं बोलायचं नाही. असे छोटेसे ट्रेंडिंग डायलॉग मारून आम्ही आमचा वेळ घालवत होतो आणि टाइमपास करत होतो. आणि मित्रासोबत म्हटलं की विशेष नाही ना हो. इथून धुकं थोडंसं दाट झालं होतं, त्यामुळे येणाऱ्या 4 व्हीलर सुद्धा हळू होत्या आणि आमची गाडी सुद्धा हळू होती. आणि इथे गाडी हळू ठेवायचं कारण म्हणजे समोरून येणारी गाडी लवकर दिसत नाही. हा निसर्ग बघून मनात इच्छा होत होती की इथेच गाडी लावा आणि ह्या निसर्गाचा पूर्णपणे आनंद घ्यावा. पण हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी होता. आणि इथे मी आधीला हात करून सांगत होतो की आधी मला समोरची गाडी येताना दिसत नाहीये, पूर्ण धुकं आहे, विजिबिलिटी 0 झालेली आहे. असं निसर्गरम्य वातावरण बघून थांबायचा मोह आवरल्याच जात नाही. त्यामुळे पुढे जाऊन आम्ही थांबायचा निर्णय घेतला आणि गाडी साईडला घेतली. मस्तपैकी व्हिडिओज वगैरे शूट करून घेतले. पुढे पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही व्हिडिओ काढला नाही. तिथून आम्ही सरळ थांबलो एका छोट्याशा धबधब्याजवळ, जो होता माळशेज. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य कदम, मी अनुराग चिखले आणि हे माहीत नाही. आम्ही आलेले फिरायला, मोबाईल दाखवून करत आम्ही आलेले फिरायला झाला माळशेज. इकडं पा. आणि जसा पाऊस थांबला आम्ही निघलो घाटात. मग पाऊस थांबल्यावर मी परत शूटसाठी चालू केलं. आणि काय तो सीन, काय ते पाणी, काय ते धबधबा, एकदम क्वालिटी ना दो. माळशेज घाटातलं प्रत्येक ठिकाण म्हणजे फोटो काढायसाठी अप्रतिम जागा. त्यासोबत डोंगरावरून पडणारं पाणी, पांढरशुभ्र कापसासारखे धुके, निसर्गरम्य वातावरण आणि पडणारे छोटे छोटे झरे आणि काळभोर रस्ता, या सर्वांची साथ आपल्याला इथे थांबायची भुरळ पाडते. या ठिकाणी कितीही जरी फोटो काढले, व्हिडिओज काढले, मन भरत नाही. आणि त्यासोबत तर मित्र जर असले मग ते विशेष नाही. चला, जास्त बोलणार नाही, तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. पुढे मी थांबून व्हिडिओज आणि फोटोज घेतलेले आहे, ते मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. मग मित्रांनो, कसा आहे निसर्ग? अप्रतिम ना? परत आम्ही इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. थोडंसं मधात पाऊस लागला होता, त्या कारणामुळे मी परत व्हिडिओ शूट करू शकलो नाही. मला तुम्हाला निसर्ग बघण्यामध्ये डिस्टर्ब करायचं नाही.
त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. पुढे बघा आणि निसर्गाचा आनंद घ्या. पुढे लेफ्ट साईडला एक छोटासा झरा आहे. समोर दुकान आहे, तिथे तुम्ही मॅगी वगैरे खाऊ शकता. माळशेज घाटामध्ये छोटे मोठे असंख्य असे धबधबे आहेत. थोडासा रस्ता खराब असल्यामुळे मी व्हिडिओ पॉज केला आणि घाट खाली उतरल्यानंतर लगेच राईट साईडला एक कमान येते. त्या कमानीपासून आत गेल्यावर साधारण 2 ते 3 किलोमीटर आत गेल्यानंतर ट्रेक चालू होतो. टोटली हा 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. ह्या ट्रेकमध्ये फुल थ्रिल सोबतच निसर्गाचा आनंद आणि सोबत असणारे मित्र, अजून काय पाहिजे. समोर दिसतोय कोसळताना, तो आहे काळू वॉटरफॉल, ज्याच्यासाठी आपण राईड करून इथे आलो. काळू वॉटरफॉलला येताना सोबत एक वॉटरप्रूफ बॅग आणि एक पाण्याची बॉटल कॅरी करायची आणि थोडेफार वेपर्स. पण वेपर्सचे कागद टाकून ह्या जागेची सुंदरता घालू नका. पुढे जाताना एक झरा लागतो. तो झरा क्रॉस करणं म्हणजे आनंदच, आणि तो आनंद आम्ही पूर्णपणे लुटायचा प्रयत्न करत होतो. ज्याला पाण्यामध्ये स्विम करता येतं त्यांनीच पाण्यात उतरावं, नाहीतर मी रिकमेंडच करणार नाही, कारण फ्लो खूप जास्त असतो. पुढे बघा, काय तो निसर्ग, काय तो कोसळणारा धबधबा. आणि काळू वॉटरफॉल हा 5 टप्प्यामध्ये कोसळतो, त्याच्यामुळे त्याची सुंदरता अजून वाढते. चला मित्रांनो, निरोप घेतो तुमचा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि पुढील व्हिडिओसाठी नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करून ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.